हाय हॅलो नमस्कार. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे काहीतरी मस्त अशी बर्थडे पार्टी. तर त्याचंच काहीतरी गिफ्ट घेण्यासाठी आम्ही चाललो आहे थोडीशी अशी शॉपिंग करायला. तर चलो आता तिकडंच जाऊया मस्त असं. तर इथं बघा शॉपिंगला जायचं म्हटलं, बाहेर निघायचं म्हटलं ना कुठं फिरायला, तर आरू मॅडमची किती घाई असती. तर लगेच चपला वगैरे घातल्या, छान अशा मस्त तयार झाल्या. आणि इथं माझी तुळस बघता बघताना इतकी मस्त अशी मोठी झाली आहे ना की बघून एकदम मन प्रसन्न झालं तिला. कारण की आणली तेव्हा त्याचं खूपच छोटंसं रोपटं होतं. तर चला आता मस्त असं आहे ना, आज हिरवगार वातावरणाचा आनंद घेत आम्ही छान अशी शॉपिंग करायला चाललो होतो. नवीन असेल चॅनलवर कोणी ना पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला डेली आपले असेच ब्लॉग बघायला भेटत जातील. तर मॉलमध्येच आलो होतो, म्हटलं आता दुसरीकडे ना लई भटकंती करण्यापेक्षा ना डायरेक्ट मॉलमध्ये जावं, जेणेकरून ना आपल्याला मस्त असं जे नाही त्या वस्तू तिथे भेटून जातात. तर इथे लिफ्टमध्ये गेलो होतो. तर बघा आता आरूचं रिॲक्शन कसं आहे. एक वस्तू घ्यायची आहे त्यासाठी पण आम्ही ट्रॉली घेतली होती, कारण की त्यामध्ये बसायला ना आम्हाला भरपूर जास्त आवडतं. त्यामध्ये बसून असं इकडं तिकडं फिरता येतं आणि उचलायचं पण टेन्शन काय लेकरांना राहतच नाही. तर हा कुठंतरी पर्याय बरा आहे मॉलमध्ये शॉपिंगसाठी. तर गिफ्ट म्हणून ना आम्ही हे काहीतरी घेतलं होतं. म्हटलं फौजी म्हटले की जे उपयोगी येईल ना असं काहीतरी घे तिच्यासाठी, म्हणजे त्याच्यासाठी, कारण की बर्थडे बॉय आहे तो काहीतरी, म्हणजे आमच्या शेजारचा. तर इथंच काहीतरी जवळ एकदम बर्थडे पार्टी असल्यामुळं ना क्वार्टर कशा एकदम साईडलाच आहेत ना, तर यामुळे त्यांनी काहीतरी बोलवलं होतं. म्हटलं चला आता नेहमीच असे कपडे वगैरे घेण्यासाठी, ते काही लेकरं तर नेहमीच घालतात, कोणी पण आणतंच, पण तो काहीतरी आता 2 वर्षाचा कंप्लीट होईना आज. तर यामुळं ना मी असं काहीतरी गिफ्ट ते घेतलं होतं की जेणेकरून त्याच्यावर त्याला म्हणजे असं थोडं लिहायला यायला, परत शाळेत गेल्यानंतर पण बरं पडेल. तर ते काहीतरी पॅक केलं. संध्याकाळी मस्त असं बर्थडे पार्टीला गेलो, छान असं बर्थडे पार्टीचं त्यांनी सेलिब्रेशन केलं थोडक्यात असं, पण मस्त असं होतं, छान असं. तर बघा आरू मॅडम पण होत्या मस्त अशा, तिथं केक वगैरे खाऊन छान अशा एन्जॉय करत होत्या त्याच्या. आणि बर्थडे तर त्याचा होता, पण त्याच्यापेक्षा एक्सायटेड ना आम्हीच होतो सकाळपासून की कधी आता बर्थडे येणार, कधी ते केक कटिंग करणार ते. तर यासाठी तर चला मस्त असा बर्थडे पार्टी एन्जॉय केली, छान असं थोडं स्नॅक्स वगैरे पण एन्जॉय केलेला असला. तर चला याचा फुल असा ब्लॉग ना लवकरच येईन. तोपर्यंत बाय बाय, आणि चॅनलला सबस्क्राईब करा.